नमस्कार, मी कपिल. प्लॅनेट मराठीवर तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतोय. आपण आलोय शिवाजी पार्कात आणि आपल्या सोबत सगळी कमाल मंडळी आहेत. निमित्त आहे ऑल इज वेल या सिनेमाचं. तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत. अभिनय, रोहित, अमायरा, नक्षत्र आणि दिग्दर्शक योगेश जाधव, तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत. सगळ्यात पहिले ऑल इज वेल खूप मस्त चाललंय. अभिनय खूप मस्त चाललंय. माझा ऍक्च्युली पहिला दिवस आहे प्रमोशनचा, त्यामुळे अजून तरी सगळं व्यवस्थित चाललंय. प्रमोशन ऑल इज वेल, वातावरण आहे. हो, मस्त वातावरण आहे. सुरुवात छान भिजण्याची संधी आहे आम्हाला. व्यवस्थित आम्ही एवढे नटून थटून आवरून आलेलो आहोत, त्यात आम्ही भिजणार आहोत, तर खूप एक्साइटेड होतो आम्ही या गोष्टीसाठी. योगेशजी, सिनेमाचं नावच खूप अतरंगी आहे, ऑल इज वेल, आणि त्याच्यात ही सगळी भन्नाट मंडळी तुमच्या समोर आहेत. तर कशी सगळी प्रोसेस सुरू झाली? नेमकं ऑल इज वेल कोणाला म्हणतात? मुळात ऑल इज वेल हा थॉट येण्यामागचं कारण असं आहे की सिनेमामध्ये कुठलेही कॅरेक्टर अनावश्यक ब्लॅक केलेलं नाही आपण, किंवा खूप आता बघा कसं आम्ही विलन किंवा अशा टाईपचं काही कॅरेक्टर. आमचं विलन सुद्धा खूप कॉमेडी आहे, म्हणजे सयाजी शिंदे तो विलन प्ले करतात. परंतु ही 3 अतरंगी कॅरेक्टर्स एका शहरामध्ये एका पर्पजने येतात. प्रत्येकाचा पर्पज वेगळा आहे, परंतु ते येतात जेव्हा ते एका ट्रॅपमध्ये अडकतात आणि मग पुढे काय होतं, अशी धमाल आहे सगळी. परंतु किती जरी अडचणी आल्या, त्यांच्या पर्सनल कॅरेक्टरच्या, म्हणजे अमरचं कॅरेक्टर अभिनय सर प्ले करतायत, अँथनीचं कॅरेक्टर रोहित सर प्ले करतायत, अकबर द प्रियदर्शन आणि तेच रायटर पण आहेत. पण आमच्या दोघांच्याही ओव्हरऑल क्राफ्टिंगच्या आणि ड्राफ्टिंगच्या प्रोसेसमध्ये कास्टिंग आमच्या डोक्यात ऑलरेडी होतं. म्हणजे समहाऊ कुठेतरी रोहित सर आणि अभिनय सरांबद्दल आमचं बोलणं झालं होतं. प्रियदर्शन सरांचाच उलट खरं कॉल आम्ही सगळ्यात शेवटी घेतला. पण गोष्ट आमच्याकडे जास्त महत्वाची होती. जर्म जो आहे तो आमच्याकडे फार छोटा होता. 3 मित्रांची गोष्ट, आणि ते एका शहरात येतात. कशासाठी येतात, काय येतात, ह्या मागची काही बॅकड्रॉप आमच्याकडे नव्हती. खूप डिस्कस केलं. 3 महिने ड्राफ्टिंग चालू होतं स्क्रिप्टचं, आणि त्याच्यानंतर जेव्हा एक चांगला ड्राफ्ट आमच्या हातात आला तेव्हा हे फायनल झालं की ही सगळी मंडळी कास्टिंगमध्ये असतील. अमायरा गोस्वामी मल्याळम फिल्ममध्ये आता ऍक्टिव्ह आहेत, परंतु मराठीतला त्यांचा पहिला हा प्रोजेक्ट असेल, पहिली फिल्म असेल. खऱ्या अर्थाने त्यांचं लॉन्चिंग पॅड असं म्हणायला हरकत नाही. आणि नक्षत्रा मॅडम तर सगळ्यात आधी कास्ट झाल्या होत्या या प्रोजेक्टमध्ये, तर त्या रिपोर्टरच्या भूमिकेत आहेत. ॲनाचं कॅरेक्टर आहे त्याच्यामध्ये, ही असिस्टंट डिरेक्टर आहे, आणि नक्षत्रा मॅडमचं कॅरेक्टरचं नाव नक्षत्राच आहे. ही सगळी अतरंगी कॅरेक्टर्स एकत्र आली आहेत आणि वेगवेगळे प्रॉब्लेम्स, वेगवेगळ्या सिच्युएशनल कॉमेडी मधनं ही गोष्ट पुढे जाते. आणि सगळ्या प्रॉब्लेम्स मधनं नंतर सुद्धा तरी सुद्धा एंडिंग हॅपी आहे. दॅट इज वाय इट इज ऑल इज वेल. अमर, अकबर, अँथनी, नावच खूप इंटरेस्टिंग आहे तुमची. 3 मित्रांची ही गोष्ट म्हणूया का आपण? हो, खरं तर हे सुरुवातीला जेव्हा भेटतात तेव्हा हे मित्र नाही आहेत खरं तर, कारण वेगवेगळ्या शहरांमधून, त्यांच्या शहरांमधून मुंबई सारख्या शहरात आलेली ही 3 मुलं आहेत जे अगोदर एकमेकांना अजिबात ओळखत नाहीत. पण एक अशी सिच्युएशन येते की हे तिघं एकत्र येतात, आणि ते तिघं एकत्र आल्यानंतर मग त्यांचं बॉन्डिंग काय होतं, मग कशा प्रकारे एका ट्रॅपमध्ये ते अडकतात आणि तिथून त्यांची कशी सुटका ते करून घेतात, अशी ही 3 जण आहेत, अमर, अकबर, अँथनी. अभिनय, आय थिंक फर्स्ट टाइम तू अशी आउट अँड आउट कॉमेडी करतोयस ना? थर्ड टाइम असेल, आय एम अज्युमिंग. आउट अँड आउट कॉमेडी, तसं पण आउट अँड आउट कॉमेडीमध्ये मला प्रॉपर आउट अँड आउट कॉमेडी कधीच करायला मिळत नाही. त्याच्यामध्ये थोडाफार रोमॅन्स टाकतातच ते लोक, बघा सत्य आहे. सो एक्झॅक्टली. सो मग आता आपण कॉमेडी बद्दल बोलतोय आणि पाऊस आला, सो त्यावरनं तुम्हाला माझ्या कॉमेडीचा अंदाज आलेला असेल. पण यात सगळ्यात जास्त जो कॉमेडीचा हातखंड या सिनेमामध्ये ज्यांनी घेतलाय तो दर्शन दादांनी घेतलाय आणि रोहितने घेतलेला आहे. त्यामुळे खूप सीन्स मध्ये तुम्हाला दिसेल की मी माझं हसं लपवायचा प्रयत्न करतोय. आणि प्रियदर्शन म्हणजे कॉमेडीचा मास्टर क्लास. ट्युनिंग जुळायला फार वेळ नाही लागला. आमची ओळख खूप आधीपासूनची आहे, त्यामुळे ट्युनिंग असं फार पहिल्या दिवशी आम्ही बऱ्यापैकी वेल ट्यून्ड होतो. त्यात सिनेमा लिहिलेला पण त्यांनीच होता, त्यामुळे कम्फर्ट झोन सुद्धा होता. आणि त्यांनी जरी सिनेमा लिहिलेला असेल तरी असं त्याचा हट्ट नसतो की मी घेतलेली वाक्यच तुम्ही घ्या, कारण तो स्वतःही ती वाक्य कधी कधी घेत नाही. त्यामुळे त्याचा तो हट्ट नसतो, एक फ्रीडम असतो. सरांकडनं पण एक फ्रीडम होता आम्हाला आमच्या पद्धतीने परफॉर्म करायचा. त्यामुळे मला खूप मजा आली हा सिनेमा करताना, कारण कॉमेडी करताना ऍक्च्युली जर तुम्ही एखाद्या कुठल्याही कॉमेडियनला विचाराल त्याची मनस्थिती त्यावेळेला काय असते, त्यावेळेला ते प्रेशर असतंच आपल्यावरती त्या गोष्टी, कारण खूप डिफिकल्ट गोष्ट आहे कॉमेडी करणं. त्याचबरोबर जर तुम्हाला चांगले सहकलाकार, चांगले दिग्दर्शक लाभले तर तुमचं ते काम खूप सोपं होऊन जातं आणि खूप मजेशीर होऊन जातं. तसंच काही माझ्यासोबत झालं.
म्हणजे तुमच्या दोघांसमोर खूप चॅलेंज असेल ना, कारण प्रियदर्शनची कॉमेडी लेवल मॅच करणं आणि ते गिव्ह अँड टेक करणं मजा पण असेल आणि चॅलेंज पण असेल. नाही, मला वाटतं मॅच करणं वगैरे हा मुद्दा खरं तर येत नाही कॉमेडीमध्ये, आणि तो येऊही नाही, कारण कॉमेडी ही कधी करून कॉमेडी होत नाही. म्हणजे आता ठरवून कधीच कॉमेडी होत नाही की आता कॉमेडी करतो. तर मुळात ती सिच्युएशन अशी असते. म्हणजे खरं तर बघायला गेलं तर कॉमेडी इज अ सिरियस बिझनेस जे म्हणतात ते खरं आहे, कारण ती सिच्युएशन सिरियस असते आणि त्या सिच्युएशन मध्ये काही लोक अशा पद्धतीने ट्रॅप होतात की ते कॉमिक वाटू लागतात, जिथे हे लोक कॉमेडी करायला जात नाहीत. फॉर एक्झाम्पल हेराफेरी जर उदाहरण घेतलं तर ही सिरियस फिल्म आहे. कुठल्या तरी मुलीला किडनॅप केले आणि क्रॉस कनेक्शनमुळे यांच्याकडे वेगळा कॉल आलाय, पण ही सगळी सिरियस सिच्युएशन आहे आणि त्यातून ज्या त्या पात्रांची त्रेधा तिरपीट उडते तर त्याच्यामुळे कॉमेडी घडते. त्यामुळे कॉमेडी ही कधी मला वाटते घडवली जात नाही किंवा ठरवून केली जात नाही. ती त्या सिच्युएशनमुळे घडलेली एक गोष्ट असते जी कॉमिक असते. आणि मला वाटते कॉमेडीमध्ये ऍक्शन पेक्षा रिॲक्शनचा खूप मोठा वाटा असतो. म्हणजे समोरच्याने जर त्या पद्धतीने रिॲक्टच नाही केलं तर अशी कॉमेडी कशी होणार एकट्याच्याच ह्याच्यावर. सो हे सगळं पूर्ण जसं हा म्हणाला की टीम एफर्ट्स आहे, दिग्दर्शकाचा त्यामध्ये वाटा आहे, लेखकाचा वाटा आहे, आणि मग को ऍक्टर्सचं जे कॉम्प्लिमेंटिंग गेम जो चालतो गिव्ह अँड टेकचा. तर मला वाटतं ह्या सगळ्यातून जे काही पडद्यावर येतं मला वाटतं त्याला कॉमेडी म्हटलं जावं. नक्षत्रा, ह्या तिघांसोबत खूप महत्वपूर्ण भूमिकेत तू आहेस, तर काय वेगळंपण आहे भूमिकेत आणि कसं हे सगळं तुझं जुळलं? पहिल्यांदाच काम करते मी अभिनय, रोहित, प्रियदर्शन दादा आणि योगेश सरांबरोबर सुद्धा. माझ्यासाठी इट वॉज व्हेरी इंटरेस्टिंग, कारण का आय थिंक माझं जे कॅरेक्टर आहे, म्हणजे माझं जे नाव आहे नक्षत्रा, कॅरेक्टर नेम सुद्धा नक्षत्र आहे. सो जेव्हा मला हे कळलं प्रियदर्शन दादाकडनं, तेव्हा आय वॉज व्हेरी हॅपी की असं पहिल्यांदाच घडतंय. आणि मी एका रिपोर्टरची भूमिका करते. मला असं वाटतं की मुळात मी नक्षत्रा म्हणून आणि रिपोर्टर नक्षत्रा म्हणून फिल्ममधली, याच्यामध्ये खूप जमीन आसमानचा फरक आहे. ती खूपच अशी पॉइज्ड आहे, तिला माहिती आहे ती काय करते किंवा शांत आहे. पण मुळात मी नक्षत्रा म्हणून फारच मी गोंधळ घालत असते. आय एम व्हेरी बबली, मी खूप एक्स्ट्रोवर्ट आहे. सो आय थिंक त्या दोन कॅरेक्टर्समध्ये, रिअल लाईफ आणि रिअल लाईफमध्ये खूप डिफरन्स होता. सो तो करायला खूप आवडला. आय थिंक सगळ्यांबरोबरच काम करताना खूप धमाल येत होती. अशी कॉमेडी फिल्म माझ्यासाठी पहिल्यांदाच मी करत असताना ॲक्च्युली मला खूप हसायला यायचं, पण मी खूप कंट्रोल करायचे सीन्स करताना, कारण का प्रियदर्शन दादा, अभिनय, रोहित खूप मजा करत असायचे. आणि प्रियदर्शन दादा ॲज युजल सगळ्यांना हसवत असायचा, पण आम्ही आपले शांत राहून आपल्या सीनच्या बाहेर नाही यायचो. सो धमाल येत होती. सेटवर सुद्धा एक वेगळं काहीतरी कॅरेक्टर करायला मिळालं. सो आय एम व्हेरी ग्रेटफुल. प्रियदर्शन प्रँकच्या बाबतीत खूप हे असतो, तुझ्या सोबत की असं घडलंय का प्रँक सेटवर? काय नाही, प्रँक असं नाही, इज नॉट अ प्रँकस्टर, बट डेफिनेटली तो खूप ॲक्च्युली त्याचा सेन्स ऑफ ह्युमर असा आहे की तो छोट्या छोट्या गोष्टींमध्ये पण असं काहीतरी बोलायचा की सगळा सेट हसायला लागायचा. त्यामुळे प्रँक्स असे काही त्याने केले नाहीत आमच्याबरोबर, पण हो, प्रत्येक शॉटच्या वेळेला आम्ही खूप हसायचो. त्यामुळे नाही, मी त्याला प्रँकस्टर नाही बोलणार. अमायरा फर्स्ट मूवी आहे मराठी, कसं अप्रोच झालीस आणि कसा एक्सपिरियन्स होता मराठीत काम करण्याचा? ऍक्च्युली मी थिएटरसाठी गेले होते, मला थिएटर करायचं होतं, बट मग नंतर कळालं की ही मूवी होती आणि ह्याचं कास्टिंग होत आहे. तर मग डिरेक्टर सर, DOP सर आलेले आणि देन दे टुक माय ऑडिशन. तर देन आय गॉट सिलेक्टेड फॉर इट. एक्सपिरियन्स माझा खूप छान होता, बिकॉज मी बघितलंय ह्या सगळ्यांना टीव्हीवर, थिएटरमध्ये, आणि मी पहिल्या सगळ्यांना सो खूप चांगले होते. असं वाटलं नाही की मी नवीन लोकांना भेटलीये. खूप कम्फर्टिंग होते, खूप मज्जा आली शूट करताना. आणि प्लस माझं कॅरेक्टर पण माझ्या पर्सनॅलिटीपेक्षा डिफर करत होतं. सो दॅट कॅरेक्टर इज अन असिस्टंट डिरेक्टर, आणि ती खूप बबली आहे, ती खूप कॉन्फिडंट आहे, तिला ड्रेसअप व्हायला आवडतं. शी लाईक्स टू ड्रेस वेल अँड डू ऑल द मेकअप अँड स्टफ. आणि मी खूप वेगळी आहे. आय एम अ व्हेरी सायलेंट पर्सन. हो. नाही का? नाही का? खूप जास्त हसते मी, दॅट्स इट, बट एवढी नाही बोलत. आय डोंट थिंक. बरं, तुमच्या चौघांसाठी हा प्रश्न आहे, कारण मस्त पाऊस सुरू आहे
आणि चौघांची एक पावसातली आठवण असेल ना, पहिल्या पावसाची आठवण किंवा कॉलेजच्या याच्यातली आठवण, तर मला चौघांकडनं ऐकून घ्यायची. रोहित, तुझ्यापासून सुरुवात करूया. किंवा पावसातली एखादी आठवण. अरे बापरे, कोल्हापुरात मी मूळचा कोल्हापूरचा असल्यामुळे कोल्हापूरचा पाऊस हा मुसळधार आणि धोधो असतो. पण मुंबईतली माझी आठवण एक आहे की तेव्हा नुकताच मी मुंबईत आलो होतो आणि पहिला पाऊस होता आणि इथेच त्यावेळेला ट्रेननं फिरायचो मी. तर दादर स्टेशनच्या बाहेर मला वाटतं एवढ्या कमरेच्या थोडं खाली पाणी होतं आणि मोबाईल फोन आणि वॉलेट वगैरे असं वरती घेऊन छत्री घेऊन ते मग आत स्टेशनवरती गेल्यानंतर इतकी तुडुंब गर्दी स्टेशनवर, ट्रेन्स लेट होत्या. आणि तेव्हा ठाण्याला मी माझ्या एका काकाकडे राहायचो. तर सेंट्रल लाईनच्या ट्रेन्स या कॅन्सल झाल्या होत्या आणि मला आठवतंय इतकी गर्दी होती, म्हणजे मुश्किल होतं बाहेर पडणं. आणि असं कळलं की ट्रेन काहीतरी 1-1.5 तास वगैरे लेट आहे. मग त्यातून परत वाट काढत तेव्हा ते आपले ते हे साधे जिने होते चढायचे, तर एका साईडने रेलिंगला धरून परत येऊन इकडे त्याच पावसातनं खोदादात सर्कलला पुढे जाऊन मला वाटतंय मी कुठली तरी एक मुलुंडची बस पकडून असा बाय रोड जवळजवळ 2.5-3 तास सगळे त्या ह्याच्यात गेले. तर ही माझी आठवण आहे पहिली मुंबईतली पावसाची, जी खूप डेंजर आहे. माझी पहिली तशी ऍक्च्युली मी उत्पल सांगवी स्कूलमध्ये होतो, जूला 2री-3री मध्ये. आणि त्यावेळेला फ्लड झालेले, आय थिंक सेम वर्षी. तर त्यावेळेला आम्ही एक रात्र अख्खी शाळेत काढली होती. आणि माझ्या बहिणीचा वाढदिवस होता, त्यात आई मला सकाळी घ्यायला आली. आम्ही त्या पोहत साधारण इथपर्यंत पाणी होतं, पोहत कुठेतरी लांब तिने जुहू सर्कल जवळ गाडी लावली होती. तिकडून गाडीत बसून आम्ही वर्सोव्याला गेलो होतो. गाडी पण जवळपास गाडीमध्ये पण पाणी भरलं होतं. दुसरी म्हणजे मी एकदा ना 2019 मध्येच मी एका फिल्मच्या मीटिंगसाठी जात होतो. उशीर झाला म्हणून गाडी टिच करून मी ऍक्टिवाने गेलो. एका वळणावरती मला कळलं नाही की तिथे गटार आहे आणि तिथे पाणी भरलं होतं. डायरेक्ट गटारात माझी गेली ऍक्टिवा आणि मी, एवढे गटारात होतो. मग ते बाहेर काढलं, ती गाडी मी तिकडेच लावली. मी वरती गेलो, मीटिंग केली, गाडी घेऊन गेलो. 2019 वर्ल्ड कपची सेमीफायनल होती त्या दिवशी आणि मला अपेक्षा होती की आपण जिंकावं, सेमीफायनल क्रॉस व्हावी. म्हणजे मी लिटरली तो माझी 2 व्हीलर तिकडे नीट करत होता मेकॅनिक, मी इकडे बाजूला फोनवर ऐकत होतो काय चाललंय मॅचचं. इंग्लंड नाही, न्यूझीलंड वर्सेस इंडिया. आणि तो मला काहीतरी सांगायला लागला, सर जरा प्रॉब्लेम हो गया. मतलब मेरे को मत बता, मेरे को मैच सुनने दे, तू बाद में तेरा चालू रख. सो ती एक दुसरी आठवण आहे मुंबईच्या. आणि काय म्हणतो आपण, अनक्लोज्ड गटारांची माझी अशी छान आठवण. थँक्यू. मला पाऊस अजिबात आवडत नाही. मला आवडतो पण घरात बसून बाहेर बघायला आवडतो चहा. सो माझी पण ऍक्च्युली मी स्कूलमध्ये असताना फ्लड झालं होतं. आय थिंक 26 जुलै आय गेस, 26 जुलै आय गेस तेव्हा. हा, सो आय थिंक मी बहुतेक 3rd-4th स्टँडर्ड मध्ये असेल बहुतेक. आणि मला स्कूल अजिबात आवडायचं नाही. स्पेशली मी अशी असायचे की मला कंटाळा आलाय. सो मला आठवतंय की अचानक खूप पाऊस पडल्यामुळे माझा बाबा मला घ्यायला आला होता. आणि आय रिमेंबर की जसं अभिनय बोलला तसं आम्ही पण सेम घाणेरड्या त्या पाण्यातनं चालत कसे बसे घरी पोचलो होतो. आणि आय रिमेंबर की आमचा जो घराचा ग्राउंड फ्लोअर होता तो ऑलमोस्ट अर्धा पाण्यात गेला होता. म्हणजे लिटरली स्टेअर्स पर्यंत पाणी आलं होतं. आणि त्याच्यानंतर बहुतेक 2-3 दिवस पुढचे स्कूल सुट्टी होती आणि मग घरी बसलेलो. सो तो एक इन्सिडेंट आठवतोय. आणि एकदा आय थिंक 2019 मध्ये का 2018 मध्ये मी सिरियल करत होते आणि तेव्हा मी घोडबंदर टू मड, मला कॅब्स मध्ये त्रास होतो म्हणून मी रिक्षा ने ट्रॅव्हल करत होते. आणि मला आठवतंय घोडबंदरला मी आय थिंक 8:30-9 o'clockचं कॉल टाइम होतं. मी 7:30ला घर सोडलं होतं आणि घोडबंदरला पुढे गेल्यावर एवढं पाणी साठलं होतं की मी अडकले होते. मी संध्याकाळी 4:30ला रिटर्न घरी पोहोचले. तेवढ्या वेळ मी रिक्षावाले दादा टेन्शन मध्ये आहेत, मला बिचारे समोसे आणून देतात, स्वतः खातायत, सगळ्या गाड्या तिथेच थांबल्यात. सो दॅट वॉज अ व्हेरी बॅड एक्सपिरियन्स पावसाच्या चांगल्या आठवणी अशा काही ग्रेट नाही आहेत माझ्याकडे. पण ह्या 2 बॅड इन्सिडेंट्स मला आठवतात. आवडतच नाही पाऊस. प्रश्नच नाही. योगेशजी, मुंबईतला पहिला पाऊस माझ्या स्ट्रगलिंग पिरियड मधला. आताही खरं त्यांनी अभिनय सरांनी जी आठवण सांगितली त्यात मी ऍक्च्युअली विक्टिम आहे. आम्ही शूट करत होतो त्यावेळेस बीटाचा काळ होता. बीटा टेप्स वरती शूट व्हायचा एपिसोड. आणि मी मड आयलंड वरनं राकेश सारंगांच्या ऑफिस पर्यंत जात असताना
आधी पाणी नॉर्मल होतं, गुडघ्यापर्यंत होतं. ग्रॅज्युअली ते वाढायला लागलं, बस बंद, सगळं बंद, ट्रॅफिक बंद. आणि माझ्याकडे उद्याच्या टेलिकास्टच्या फुटेजची टेप होती आणि सम रिझन मला ती समर्थ कॉम्प्लेक्समध्ये वरती पोहोचवायची होती. दादा गोडकर फोनवरती ते सगळं चालू होतं. आणि हळूहळू मी माझ्यावर काही मित्र होते, कार्तिक केंडे असे कोणते 2-3 जण होते, आणि आम्ही चालायला लागलो. ते जे म्हणले मॅनहोल, ते म्हणजे आपल्यासाठी दैवी देणगीच आहे. हा, तर आमच्या डोळ्यासमोर असे ढप्पा आतमध्ये जाताना अरे होता की गेला की असं सगळं चालू होतं. आणि आम्ही देवाचं नाव घेत 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 लिटरली छातीपर्यंत पाणी आलं होतं. सरप्रायझिंगली पाऊस कमी झाला, लेवल कमी झाली आणि ती टेप कशी बशी मी पोहोचवली. पण ते केवळ आणि केवळ स्वामींची कृपा होती की आम्ही जिवंत राहिलो. पण इट वॉज व्हेरी सॅड. पण हे एक रूप आहे पावसाचं, नेचर आहे. मदर नेचर आपल्याला वेगळ्या गोष्टी सांगत असते. तुम्ही जेवढी जमीन खणणार आणि सिमेंट कोंबणार आतमध्ये तेवढं तुम्हाला भोगायला लागणार, हे स्पष्ट आहे. पण चांगल्या आठवणी नक्कीच आहेत. म्हणजे मी पुण्याचा आहे मूळचा. सौरवर्दी नावाची आमची संस्था आहे. आम्ही किल्ले गड ट्रेक करायला जायचो. त्या आठवणी खूप चांगल्या आहेत. म्हणजे निसर्ग जसा तुम्हाला काही गोष्टी दाखवतो तसं खूप चांगलं पण दाखवतो. तर ते खूप छान असतं आणि ते प्रत्येकाने अनुभवायला पाहिजे त्या त्या वेळेनुसार. सो मला आवडतो पाऊस, नक्कीच आवडतो. येस. बरं, सिनेमाबद्दल बोलूया. ऑल इज वेल नावाप्रमाणे ऑल इज वेल, कारण सगळे यंग क्रिकेट तुमच्या सोबत आहे. येस येस येस. तर हे सगळे कसं तुम्ही सगळ्यांना जुळवून आणणार? म्हणजे प्रियदर्शन हा या सगळ्यांना हुकमाचा एक आपण म्हणूया. मुळात मला नेहमी असं वाटतं ना की वेगवेगळ्या कलाकारांबरोबर वेगवेगळ्या सब्जेक्ट्सवरती वेगवेगळ्या जॉनरच्या फिल्म्स केल्या पाहिजेत. तर माझ्याकडे जेव्हा ही फिल्म ऑफर झाली होती, चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले आणि संजय ढुबे सर खूप सिनियर आहेत आणि त्यांच्याबरोबर ज्या फिल्म्स केल्या त्यातली एक तर सिल्वर जुबली झालेली जाऊ देत हो 2006 माझं पहिलं सिल्वर स्क्रीनवरती नाव त्या फिल्ममुळे आलं होतं. त्याच लोकांनी जेव्हा मला 20 वर्षानंतर फिल्म ऑफर केली, 19 वर्षानंतर ॲज अ डिरेक्टर म्हणून, तेव्हा म्हटलं काहीतरी स्पेशल नक्कीच असेल. पण त्या स्पेशल मला हे सापडलं की प्रियदर्शन जाधव ते लिहिणार आहेत. आय वॉज मोर दॅन हॅपी. मग आम्ही एक स्क्रिप्टचा ड्राफ्ट वाचला होता आणि मग प्रियंदांना भेटलो. म्हटलं हे मी वाचलंय तर काय करूया. तर मला अप टू द मार्क वाटत नाहीये हे. हो बरोबर आहे तुझं म्हणणं, हे अप टू द मार्क स्क्रिप्ट आहे आत्ता तरी, तर आपण ते चेंज करूयात. आम्ही 4 महिने घेतले, पूर्ण 4 महिने घेतले. ठरवून क्राफ्टिंग करत होतो, ठरवून सीन्स बनवत होतो. माझे त्याचे मतांतर व्हायची. तो मला काहीतरी सांगायचं, मी स्क्रॅप करायचो, मी काहीतरी सांगायचो, तो स्क्रॅप करायचा. असं करत करत मग हळूहळू आम्ही असं ठरवलं की आत्ता कास्टिंग आणि या सगळ्या गोष्टींचा पण विचार करून ठेवू, लोकेशनचा विचार करूयात. उलट रिव्हर्स त्याचं सगळं कॉन्फिगरेशन झालेलं आहे. पण एक नक्की होतं की कुठलीही गोष्ट, कुठलीही घटना, कुठलाही सीन प्रेडिक्टेबल होईल की अरे पुढचं मी सांगतो बरं का आता या सिनेमामध्ये, असं कधी झालं नाही. आणि लिहिता लिहिता जेव्हा डायलॉग्सचं काम सुरू झालं तेव्हा मात्र हे सगळे चेहरे समोर यायला लागले होते. मला प्रियंदांनी आयडिया दिली होती, रोहित सरांनी काय काय केलेलं आहे, किंवा नक्षत्रांचं ऑलरेडी कास्टिंग झालं होतं. अभिनय सरांबद्दल मात्र माझ्या डोक्यात तो थॉट आला होता, कारण मी पूर्वी भेटलो होतो, बोलणं झालं होतं. पण मला त्यांची बाकीची कामं पाहून असं लक्षात आलं की अरे ह्या कॅरेक्टरला अभिनय सर छान वाटतील बरं का. मी प्रियंदांना विचारलं, अभिनय माझ्या नावात डोक्यात नाव येतंय, काय वाटतं, आत्ता बोलूयात. मी त्यांना फोन केला होता, त्याच्या आधी आमचं बोलणं झालं होतं आणि सगळा विषय ठरला. ते ठरत असताना मला असं दिसायला लागले की अरे मग माणसं समोर दिसत आहेत ना, आर्टिस्ट समोर दिसत आहेत, तर मला डायलॉग्स करताना किंवा काही सिच्युएशनल गोष्टी क्रिएट करताना आणखीन काय ॲड ऑन करता येईल का. मग जेव्हा पहिला ड्राफ्ट रेडी झाला आमचा, त्याच्यानंतर सेटवर सुद्धा किंवा ऑफ द सेट सुद्धा आम्ही दोघंही, प्रियंदा आणि मी, कायम बोलायचो एकमेकांशी. कधी कधी रात्री अपरात्री फोन करून आमचं ठरायचं सुद्धा. काही काही सीन्स आम्ही ऐनवेळी बदलल्यात सुद्धा, कारण की आम्हाला असं वाटायचं की अरे हे खूप वेगळं काहीतरी करू शकतील ना, आणि अशा गोष्टी घडल्यात सुद्धा. म्हणजे तुम्ही पाहाल ना, सयाजी शिंदे सर आणि या तिघांचे सीन तुम्ही पहा, म्हणजे ते मी कसे शूट केले हे मी नाही सांगणार, परंतु हे तिघं त्यांच्या समोर आणि ते यांच्या समोर असताना ते जे काही सीन्स आहेत, जे काही ते टाइमलाईनवरचे अवर्स आहेत किंवा ते मिनिट्स आहेत, ते तुम्ही खूप डेडली एन्जॉय करता. आणि मला असं जाणवलं की मग यार हे खूप कम्फर्टेबल होत गेले सगळं. म्हणजे सुरुवातीला असं वाटतं ना की यार कागदावरती सिनेमा आहे, ठीक आहे तोपर्यंत, पण माणसं, जिवंत माणसं, कॅरेक्टर जेव्हा समोर यायला लागतील तेव्हा ती काय करतील. आय एम व्हेरी फॉर्च्युनेट आणि आय एम व्हेरी प्राऊड टू से की प्रत्येक माणसाने इतकं छान डिलिव्हर केलंय. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही ओव्हर कमिटेड नाहीत. आता कसला भारी सिनेमा करतो वगैरे असलं काही नाही. 150 रुपयाचे तिकीट काढताय तुम्ही, मध्यमवर्गीय माणूस, तुमच्या कमाई त्याच्या कमाईतले 10% देतो. आमचा थॉट दोघांचा एकच होता, तो म्हणजे आउट अँड आउट एंटरटेनमेंट, 2 तास फुल टाइमपास, सहकुटुंब सहपरिवार, 10 वर्षाचा लहान मुलगा मुलगी असू देत किंवा 70-80 वर्षाचे आजी आजोबा असू देत, त्या सगळ्यांनी एकत्र बसून पॉपकॉर्न खात एन्जॉय केला पाहिजे. आणि थिएटरमधनं बाहेर पडताना रडते बिडते चेहरे नको व्हावा, हसत खेळत मजा मारत अरे बघ जरा एकदा वन गुड टू सी, एकदा तरी पाहायला पाहिजे. रोहित, जसं सर म्हटलेत की सगळ्यांचे जोपर्यंत कम्फर्ट झोन होत नाही तोपर्यंत ती बॉन्डिंग जुळत नाही, तोपर्यंत ते कॅरेक्टर सापडणार नाही. तुझा अनुभव कसा होता या बाबतीत? तुमच्या सगळ्यांचं एवढं घट्ट
ट्युनिंग जमलं? कारण आम्ही एकमेकांना अगोदरपासूनच ओळखत होतो. म्हणजे दर्शन दादाला मी जेव्हा मुंबईत आलो तेव्हा मी पहिल्यांदा भेटलो होतो, तेव्हापासून म्हणजे आमची मैत्री, आमचा जो ग्रुप आहे, म्हणजे जे काही क्लोज फ्रेंड्स आहेत, जितेंद्र जोशी, अनिकेत विश्वासराव असेल, निखिल महाजन, तर त्यामध्ये दर्शन दादा पण लूप मध्ये असतो. म्हणजे तसं ओळख पहिल्यापासून होती. दर्शन दादाने माझं काम बघितलंय. अभिनयला तर मी म्हणजे ती सध्या काय करतेच्याही आधीपासून ओळखतो. तर म्हणजे प्रियाताई, स्वानंदी, सगळ्यांची फॅमिलीशीच पूर्णपणे मैत्री. तर आम्ही एकमेकांना ओळखत असल्यामुळे काही असे एक्स्ट्रा एफर्ट्स नाही घ्यावे लागले की अरे आपलं बॉन्डिंग आता कसं काय होईल आणि तर ते नॅचरली ते आलं. कारण आम्ही एकमेकांना खूपच चांगल्या पद्धतीने ओळखायचो आणि अजूनही ओळखतो. त्यामुळे त्याचा प्रश्न कधीच नाही आला सीन शूट करताना. अभिनय, तुझा मागचा जर का आपण आलेख बघितला तर वैविध्यपूर्ण भूमिका तू हाताळतोय. म्हणजे तू एका साच्यात अडकत नाहीयेस. तर हे खरंच एक बरं वाटतं एक अभिनेता म्हणून की ह्या जनरेशनचा अभिनेता आणि एका साच्यात न अडकता तो काहीतरी वेगवेगळे प्रयोग करतोय. म्हणजे अगदी तुझं नाटक पण असेल त्यात जे एनर्जीने तू काम केलंय भन्नाट आहे. थँक्यू. काय आय थिंक कल माझा नेहमी आयुष्यभर वर्सिटॅलिटीकडेच आहे. बिकॉज कुठल्याही साच्यात अडकून राहिलो तर ते इमेजचे बळी पडतात ना लोकांचे, तसं मला नाही व्हायचंय. आयुष्यात सगळं काम करत राहायचंय. कॉमेडी केली आहे, रोमॅन्स केलाय, विलन केलाय, तसं नाटकामध्ये 10 वर्षाच्या मुलाची भूमिका केली. आयुष्यात मोस्टली सगळं करत आलोय मी आणि अजून पुढे करत राहायचंय. सो पण आवडता जॉनरा माझा कॉमेडीज आहे परफॉर्म करायला. रोमकॉम प्रॉपर आउट अँड आउट कॉमेडी, रोमकॉम पण प्रॉपर आउट अँड आउट कॉमेडी. त्याच तिथे जर तुमच्या आवडीचे सहकलाकार असतील तर मग उत्तम असतं. कारण तो एकतर तो भरपूर तुमच्या स्पॉन्टेनिटीकडे तुमची स्पॉन्टेनिटी ट्रेन करतो. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला खूप अलर्ट ठेवतो आणि बऱ्याच इमोशन्स वर तुमचा ताबा असतो जर तुम्ही चांगले कॉमेडियन असाल तर. सो माझ्यामुळे माझा फेवरेट जॉनरा तो आहे. पण त्याचबरोबर सगळ्या प्रकारचं काम करायला आवडेल आणि करत राहीन पुढे पण. चलो, थँक्यू सो मच. तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. जाता जाता एका वाक्यात ऑल इज वेल का बघावा थिएटरला जाऊ, एका वाक्यात अभिनय तुझ्यापासून सुरुवात करूया. आय थिंक बऱ्याच दिवसात लोकांना थिएटरमध्ये जाऊन जे आधी कॉमेडीज यायच्या, हेराफेरी असो, गोलमाल असो, अनेक लोकांना अजूनही वाटतं की असे सिनेमे परत थिएटरमध्ये रिलीज झाले पाहिजे. अशा प्रकारचे सिनेमे सध्या कमी बनतात. पण तसाच एक सिनेमा आम्ही केलेला आहे मराठीमध्ये आणि त्यामुळे नक्की सहकुटुंब मित्रांसोबत एन्जॉय करा आणि तुमचा प्रतिसाद आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. थँक्यू. छान क्लीन कॉमेडी, कीन कॉमेडी आणि निखळ मनोरंजन 2 तास हे मस्तपैकी रिफ्रेश व्हायचं असेल तर ऑल इज वेल बघा. फॅमिली कॉमेडी आहे, सगळ्यांना हसायला मिळेल, सगळ्यांना खूप छान वाटेल हे बघून. थिएटरमध्ये गेल्यावर एक खूप रिफ्रेशिंग वाटणारी फिल्म आहे. फॅमिली एंटरटेनमेंट आहे. सो आय थिंक फॅमिली एंटरटेनर्स बघायला लोकांना खूप आवडतात जेव्हा तुम्ही स्पेशली विथ युअर फॅमिली जाता. सो आय थिंक एक 2 तासाची खूप एन्जॉयबल राईड करता येणार आहे त्यांना. सो प्लीज 27 जूनला ऑल इज वेल बघा. एक नक्की सांगतो की जेव्हा आपण पैसे खर्च करतो तिकिटासाठी कुठल्याही सिनेमाच्या बाबतीत, तर किमान एक अपेक्षा असते की एक छान फिल्म बघता यावी की जी मी एन्जॉय केली. मला करमणूक हवी असते. फर्स्ट ऑफ ऑल खरं तर सिनेमा हा करमणुकीसाठी असतो, तो आमचा विश्वास आहे आणि त्या करमणुकीसाठी ही फिल्म केलेली आहे. कुठल्याही वयोगटाच्या, कुठल्याही पार्श्वभूमीच्या मुलामुलीसाठी, आजी आजोबांसाठी, आईबाबांसाठी, लहान मुलांसाठी ही फिल्म प्रत्येकासाठी आहे. त्यामुळे नक्की येऊन थिएटरमध्ये पहा 27 जूनला. ऑल इज वेल तुमच्या जवळच्या थिएटर बघा. थँक्यू सो मच आणि विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.